सत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। IPS देवेन भारती हे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त असणार आहेत। विवेक फणसळकर हे सेवानिवृत्त झालेले आहेत आणि फणसळकरांच्या निवृत्तीनंतर देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी। आज विवेक फणसळकर हे सेवानिवृत्त झालेले आहेत आणि त्यानंतर आता IPS देवेन भारती हे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त असणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, 4 जानेवारी 2023 ज्यावेळेस देवेन भारती यांची विशेष पोलीस आयुक्त म्हणून एक विशेष नियुक्ती करण्यात आली, त्याच वेळेस हे निश्चित झालं होतं की देवेन भारती हे योग्य वेळेनुसार हे पुढचे पोलीस आयुक्त होणार। आणि अर्थातच आज देवेन भारती यांचा अधिकृत आदेश गृह विभागानं पारित केला। आपल्याला माहिती की 4 अधिकारी खरं तर याच्यात रेसमध्ये होते। अर्चना त्यागी, संजय कुमार वर्मा, देवेन भारती यांचे सुद्धा रेसमध्ये असल्याची नावं सगळी समोर येत होती। सदानंद दाते यांना फर्स्ट प्रेफरन्स देण्यात आला होता, पण सदानंद दाते हे NIAचे चीफ असल्यामुळे त्यांनी स्वतः नकार दिला आणि देवेन भारती यांच्या गळ्यामध्ये मुंबई पोलीस आयुक्त पदाची अत्यंत महत्वाची जबाबदारी ही त्यांच्या गळ्यात पडली आहे। देवेन भारती खरं तर 1994 सालचे IPS अधिकारी आहेत। महाराष्ट्र राज्य दहशत विरोधी पथक किंवा ATSचं नेतृत्व सुद्धा देवेन भारती यांनी केलं होतं। अतिरिक्त पोलीस आयुक्त गुन्हे या पदावरही त्यांनी काम केलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मुंबईमध्ये झालेला 26/11चा जो दहशतवादी हल्ला आहे, या हल्ल्यासह शहरातील अनेक मोठ्या गुन्ह्यांच्या तपासामध्ये सुद्धा त्यांचा सक्रिय सहभाग होता। महाविकास आघाडीच्या काळात खरं तर देवेन भारतींची वाहतूक विभागात बदली झाली होती आणि त्यांचा एक प्रकारचा तो अज्ञातवासच त्या कालावधीमध्ये होता। पण आपल्याला माहिती की राज्यात सत्तांतर झालं आणि जे विद्यमान गृहमंत्री आहेत अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय विश्वासू अधिकाऱ्यांमध्ये एक म्हणून देवेन भारती यांचं नाव हे सातत्याने घेत होतं आणि त्यानंतरच त्यांना विशेष पोलीस आयुक्त पदाची निर्मिती ही खास त्यांच्यासाठी 4 जानेवारी 2023 करण्यात आली होती। देवेन भारती हे मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त होते आणि आता तेच देवेन भारती आता मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून अत्यंत महत्वाच्या जबाबदारी ची त्यांना आता हे मिळालंय। आता 2014 ते 2019 या काळामध्ये मुख्यमंत्री असताना भारती हे सहपोलीस आयुक्त कायदा आणि सुव्यवस्था होते, जी मुंबईतली अत्यंत महत्वाची पोस्ट आपल्याला म्हणता येईल। ATSच्या अतिरिक्त महासंचालक पदी सुद्धा त्यांना बढती देण्यात आली होती। 2019 मध्ये महाराष्ट्रात मवियाचं सरकार आल्यानंतर देवेन भारतींची ताकद कमी झाली होती कारण त्यांना परिवहन अडचण लागली। निश्चितच प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। नवी